कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर पुण्यामध्ये महानगरपालिका असेल, एक्साइज ड्युटीवाले असतील किंवा मग पोलीस प्रशासन असेल, सगळेच आपल्याला अचानक ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पब आणि बारवरती कारवाया सुरू आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 43च्या आसपास पबचे परवाने जे आहेत ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खरं तर काल एक आंदोलन सुद्धा झालं आणि याच सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आहेत। सर, तुमचं टॉप न्यूजमध्ये खूप स्वागत आहे। सर, आत्ता जे काही घडतंय पुण्यामध्ये याकडे तुम्ही एक हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कसं पाहताय ह्या घटनेकडे? नाही, ही जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशी घटना म्हणजे आपण विचारही केला नाही की असं घटना होऊ शकते। स्पीड ड्रायव्हिंग वगैरे होतं, पण ही जी नवीन गाडी आणि 240 किलोमीटर पर आवरनी जे स्पीडने त्याने गाडी चालवलं त्यामुळं ते दुर्दैवी ॲक्सिडेंट झालं आणि दुर्दैवी ते 2 यंग मुलं एक्सपायर झालेत। तर आम्ही सगळं ज्या पद्धतीने त्याने गाडी चालवली आणि ज्या रेस्टॉरंटने त्याला लिकर सर्व केलं यांच्या टोटल विरुद्ध आहोत आम्ही। बाकी सगळे काय 1-2 हॉटेलमध्ये 4 हॉटेलमध्ये कल्याणनगरमध्ये असं 3-4 वाजेपर्यंत परमिट रूम आहे। 3-4 वाजेपर्यंत हॉटेल ओपन करतात। खरं आम्हाला 1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे आणि ती सफिशियंट आहे। पण काही लोक बिझनेसमध्ये पण वेगळ्या टाईपचं बिझनेस करतात, त्यातले हे लोक आहेत आणि त्यांना सर्व केलं आणि सर्व करून जी घटना दारू जास्ती पिल्यामुळं ज्या पोरांनी ते ॲक्सिडेंट केलं ह्याला जबाबदार तसे ते रेस्टॉरंट ओनरसुद्धा आहेत, ज्यांनी त्यांना वय कमी असतानासुद्धा लिकर आणि वेळेनंतर म्हणजे 2-1:30-2:30ला त्यांना जर हे लिकर दिलं असेल ते चुकीची गोष्ट आहे। पण अशी आमच्या हॉटेल ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये एक 10 ते 12% लोक असे चुकीच्या पद्धतीने बिझनेस करतात। बाकी सगळं तुम्ही पुणे शहरात पाहात बाकी सगळे हॉटेल 10:30, 11:30, 12:30ला बंद होतात। पण एक जो एरिया आहे जो जिथं IT हब आहे, बाणेर म्हणा, कोंडवा, मुंडवा, कोरेगाव पार्क, कल्याणनगर ह्या ठिकाणी काय हॉटेल्स हे नेम पाळत नाहीत आणि थोडे दिवस त्यांचे बरे जातात। पण असे काय इन्सिडेंट झाल्यानंतर आज त्यांच्यावर सगळे लायसन्स सस्पेंड करण्याची त्यांच्यावर कारवाई झाली। पण त्याच्याबरोबर जे हे बिझनेस करत ना असं लेट नाईट ठेवत नाहीत आणि 11:30-12 वाजता बंद करतात, अशा लोकांवर पण कारवाई झाली तिथं घाईगडबडीत। त्यामुळं त्याच्याबरोबर आम्ही पण जे व्यवस्थित बिझनेस करतो ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यासारखं झालेलं आहे। तर आमचं मेजर जे हॉटेल असोसिएशन जे मेंबर आहेत ते 1:30 वाजेच्या आत सगळं बंद करतात। पण हे जे नवीन लोक ह्या बिझनेसमध्ये आलेत आणि त्या वेगळ्या टाईपचं बिझनेस करत आहेत तर त्यांच्या हातातनं ही चूक झालेली आहे आणि आम्ही आम्हाला असं वाटतं की त्यांचं लायसन्स सस्पेंड करावं तर 4 दिवसासाठी 5 दिवसासाठी। पण पूर्ण गव्हर्नमेंटनी पण त्यांच्या कामगारांच्या बाबतीत पण विचार करायला पाहिजे। कमीत कमी जे 40 हॉटेलमध्ये कमीत कमी 400 ते 500 कामगार त्याच्यामुळं बेकार होतील। प्लस ते जे सप्लायर आहेत त्यांची फॅमिली ते पण बेकार होतील, कारण जे काय हॉटेलला मटेरियल सप्लायर होतं ही लाँग चेन आहे। फक्त 2-3 हॉटेलच्या चुकामुळं हॉटेलियरने केलेल्या चुकामुळं बाकी सगळ्यांना सेम कायदा लावायला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि जे करत नाहीत त्यांना तुम्ही काही त्यांच्यावर ॲक्शन घेता कामा नये। पण काय होतं असं 1-2 इन्सिडेंट झाले जे व्यवस्थित कायद्यात बसून जे बिझनेस करतात त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम येतो। त्यांच्यावर पण कॅन्सलेशनचं लायसन कॅन्सलची पाळी येते आणि विदाऊट नोटीस आम्ही असं म्हणतो त्यांना आधी नोटीस दिली पाहिजे होती, नंतर सस्पेंड करायला पाहिजे होतं जर ते परत सापडले त्यात। पण हे काही नाही, सर्रास त्या एरियातल्या सगळ्या हॉटेलवाल्यांवर ॲक्शन झालेलं, कॉर्पोरेशनची ॲक्शन झाली, पोलिसांची ॲक्शन झाली, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये पण एक्साईज डिपार्टमेंटने पण त्यांच्यावर एक्साईज केली। हे फार तुम्ही एक्स्ट्रीमला घेऊन ते ॲक्शन घेतली। तसं न करता माणुसकी दृष्टीने प्रत्येक हॉटेलमध्ये 550 ते 60 कामगार असतात, त्यांच्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे। प्लस त्या माणसाने लोन घेतला असेल ते लोन रिपेमेंटचा विचार करायला पाहिजे आणि शेवटी तो कायद्यात त्याच्याकडनं ॲफिडेविट करून घ्यायचं आणि कायद्यात आपण व्यवस्थित बिझनेस करतो असं करून घेऊन त्यांना सोडायला पाहिजे असं आमचं मत आहे। तुम्ही बाकीच्या सगळ्या हॉटेलला त्रास देता कामा नये, जे व्यवस्थित व्यवसाय करतात आणि असल्या टाईपचं काही लेट नाईटचं काही करत नाही, मग त्यांना
जबाबदार धरण्यात काय अर्थ नाही आहे. काल जेव्हा सर आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये सगळेच पब मालक होते, त्याचबरोबर तिथले काही कामगार असतील, परफॉर्मर असतील, असे सगळेच जण त्या ठिकाणी आले होते. आणि त्या सगळ्यांशी बातचीत केल्यानंतर एक गोष्ट जाणवते की ती म्हणजे रोजगार निर्मितीसाठी खूप लोक या ठिकाणी आलेली आहेत. मात्र त्याचबरोबर इझी इन्कम असेल किंवा मग कमी वेळात जास्त पैसा कमवण्यासाठी म्हणून अनेक इल्लीगल कामंसुद्धा केली जातात, हे पण आपल्याला तितकंच माहिती आहे. तर मग या सगळ्यामध्ये आधी कधीच पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही आणि आत्ता अचानकच ॲक्शन घेत आहेत, त्यामुळे थोडासा राग जो आहे तो जास्त वाटतोय. नाही, हे बरं मी तेच सांगितलं की आमच्या बिझनेसमध्ये पण काही लोक असे व्यवसाय करतात, चुकीचे व्यवसाय करतात, ते त्यांनी करायला नाही पाहिजे. लेट नाईट आणि परत एंट्री देताना लोकांचं वय चेक करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. ज्यांनी केलं नाही त्यांना तो त्रास होतोच आहे आणि झालेला आहे. हे कधी ना कधी तर त्रास होणारच. आणि आता हा जो त्रास त्यांना झाला आहे, जो नियम पाळत नाहीत, ही फार मोठी शिक्षा आहे त्यांना. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक अँगल बघून दुसरे ते कामगार वगैरे सगळ्यांचं पण बघायला पाहिजे. आणि हे जे लेट नाईट आहे हे दररोजचं नाही आहे. हे मला वाटतं शनिवार रात्र आणि रविवार रात्री ह्या 2 दिवसात एक आठवड्यामध्ये होतात. आणि पोलीस सक्षम आहे, पोलीस ॲक्शन घेऊ शकतात त्यांच्याकडं. पोलिसांनी ज्या वेळेला कोण हा लॉ ब्रेक करतो त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण बाकीचे जे व्यवसाय ॲज पर लीगल नॉर्म्स करत आहेत त्यांना त्रास देता कामा नये. पण सर पब ही जी संस्कृती आहे किंवा पब चालवणारे जे लोक आहेत ते जर पाहायला गेलं तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला इल्लिगलीच कामं जास्त तशी आढळून येतात, लीगल सगळ्या परमिशन्स घेऊन करणाऱ्यांपैकी. कारण ज्यांच्याकडे लीगल परमिशन्स असतात ते सुद्धा आपल्या पार्किंगमध्ये सिटिंग करतात किंवा अनधिकृत काहीतरी बांधकाम वाढवलं जातं. तर इल्लिगल काम थोडं पबच्या याच्यामध्ये थोडं जास्त आहे, असं जाणवतं का तुम्हाला? नाही, असं नाही. तुम्ही तसं बघायला गेलं साईड मार्जिनमध्ये जर काय त्यांनी शेड टाकली, काय टाकलं, त्या हॉटेलवाले काही लोक करतात कारण त्यांची आजूबाजू जागा त्यांची असते म्हणून. मग तुम्ही रेसिडेन्शियल फ्लॅट आहे, कुठल्याही बिल्डिंगमध्ये जा, कुठल्याही इमारतीमध्ये जा, जे सगळ्यांनी आपापलं ओपन टेरेस एन्क्लोज केलेलं आहे की त्यांच्यावर काय ॲक्शन आहे? तुम्ही फक्त हॉटेल हे टार्गेट धरता कारण पब्लिक प्लेस आहे. मग तुम्ही तसंच जे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 100% सगळ्यांनी आपलं गॅलरी जी आहे ती इन्क्लोज केलेली आहे. त्याच्यावर काय कुठं तुम्ही ॲक्शन घेता? ॲक्शन तुम्ही एक पार्टी एक असं धरून करायला नाही पाहिजे. ॲक्शन सरसकट सगळ्यांना करायला पाहिजे. मग तिथं रेसिडेन्शियल असेल, हॉस्पिटल असेल, जिथं हे कॉल सेंटर असेल, जिथं IT हब असेल, प्रत्येक IT हबच्या वरती त्यांच्या टेरेसमध्ये इल्लिगल ते चालूच आहे बिझनेस. हॉस्पिटलमध्ये घ्या, कुठल्याही हॉस्पिटलच्या टेरेसला कॅन्टीन असतं त्यांचं, त्याच्यावर काय ॲक्शन होत नाही. आणि कुठलंही तुम्ही फ्लॅट घ्या, मोठं कॉम्प्लेक्स घ्या, सगळ्यांनी आपापलं गॅलरी जे ओपन ठेवायला पाहिजे ते एन्क्लोज करून एक रूम तयार केलेली आहे, त्यांच्यावर काय ॲक्शन करता? मग तुम्ही हॉटेलच टार्गेट धरू नका ना. तुम्ही जर इल्लिगल असेल तर सगळ्या गोष्टीचे जे इल्लिगल करतात त्यांच्यावर ॲक्शन घ्या. सर ही घटना घडल्याच्या नंतर पुण्यामध्ये म्हणजे जो अल्पवयीन मुलगा होता ज्याने गाडी चालवली तो अल्पवयीन होता आणि त्याला लिकर सर्व केलं गेलं, या अंतर्गत सध्या गुन्हे सगळे चालू आहेत आणि त्या अंतर्गतच सगळा तपाससुद्धा चालू आहे. तर यातून ही एक गोष्ट आत्ता समोर आली की अल्पवयीन मुलाला लिकर दिली गेली. मात्र अशा घटना पुण्यातले जे पॉकेट्स आहेत जिथे पब संस्कृती जास्त आहे, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क किंवा बाणेरचा भाग असेल, इथे सर्रासपणे अशा गोष्टी आढळून येतात. तर मग या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं की हे कुठेतरी नियमांचं उल्लंघन वारंवार होत असतं पब चालकांकडून? नाही, नियमांचं अंडर एज असेल तर त्याला तुम्ही 100% दारू देता कामा नये. 21 वर्षाच्या वरती असलेल्या माणसांनी बिअरची परवानगी त्यांना आणि 25च्या वरती हार्ड लिक्करची परवानगी, हे तंतोतंत पाळलं पाहिजे. आणि मॅक्झिमम हॉटेल्स जे आहेत ते पाळतात ह्या शहरामधले लोक. जे आउटस्कटला आहेत तिथं थोडासा हा प्रॉब्लेम आहे. प्लस दुसरा प्रॉब्लेम आहे की जे पोरं आम्हाला आय कार्ड देत आहेत आता मॅनिप्युलेट करून देतात. ते डुप्लिकेट असतं, ते ओरिजिनल आय कार्ड नसतं. ओरिजिनल आय कार्ड वेगळं आणि जसं हे ओरिजिनलसारखं दिसणारं त्यांच्याकडं वेगळं आय कार्ड असतं की ज्याच्यामध्ये त्यांनी वय वाढून केलेलं आहे. आता आमच्याकडं काय ती मशिनरीज नाही का, हा जो दाखवतो आय कार्ड काय आधार कार्ड, हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे आम्हाला समजायचं कारणच नाही. डिक्टो त्याच्यासारखंच आहे, त्याच्यासारखंच. म्हणजे तुम्ही डुप्लिकेट पाहिलं तर तुम्हाला वाटणारही नाही की बाबा हे डुप्लिकेट आहे, आम्हाला वाटतं ते ओरिजिनलच आहे. त्यामुळं आम्ही पण फसतो ना.
आता आम्ही तो आलेला पोरगा जर हेच दाखवतो आम्हाला, एक मुलगी दाखवते आम्हाला की बाबा मी 25 वर्षाची, माझं वय 26 आहे, आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे प्रूफ पण आहे. आणि जर त्यांना आत सोडलं नाही तर तिथं भांडणं करायला सुरुवात करतात. मग आत बसले जे कस्टमर ते पण डिस्टर्ब होतात. म्हणजे हे एकतर्फी नाही आहे. बरं, आमच्याकडे दुसरं काय असं हे नाही ना की हे डॉक्युमेंट जो दाखवतो एज प्रूफ ते डुप्लिकेट आहे का असली आहे, आमच्याकडे काही. ह्याची शहानिशा करण्यासाठी काय करायला हवं असं वाटतं? काही सजेशन आहे की तुमच्या? आम्ही गव्हर्नमेंटलाच विचारतोय, तुम्ही ह्याच्यात आम्हाला मदत करा. कशावरनं आम्ही ओळखायचं हे डुप्लिकेट आहे का खरं आहे. आता आम्ही मॅक्झिमम लोकांकडनं काय करतो, त्यांच्या हे जे ॲप आहे ते मोबाईलमध्ये, ते गव्हर्नमेंट ॲप आहे, त्यामुळं ते आम्ही विचारतो. काही लोकांकडं ते नसतं, ते म्हणतात आमच्याकडं हार्ड कॉपी आहे, ते बघा. मग आम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं. जर त्याच्यामध्ये त्यांनी वय जास्ती आहे, 24-25च्या वरती वय, तर आम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं. त्यामुळं आम्ही त्यांना एंट्री देतो. काय म्हणतात तर आमच्याकडं ते DJ ॲप नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. आणि ॲक्च्युअल हे बिझनेस होतं रात्री फक्त 2 तासासाठी, म्हणजे एंट्री होती ती. आता जे लेट नाईट चालू करतात यांच्याविषयी मी बोलत नाही. जे 90% लोक जे व्यवस्थित व्यवसाय करतात, जिथं हे काही लॉ ब्रेक करत नाहीत, त्यांना त्यांचं आयकार्ड हे मोबाईलमध्ये नसेल तर त्यांच्याकडं हार्ड कॉपीज बघावी लागते आम्हाला. हा पण विषय आहे. हे पण आम्ही विषय काल मांडला होता की आता हे ओरिजिनल का डुप्लिकेट आहे आम्हाला कळणार काय. आणि आता काय सगळे लोक IT याच्यामध्ये हुशार आहेत, ते करतात हे बेनिफिट. आणि 200-250 तुम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट करून मिळतात. सर, आत्ता जे काही लोक अशा प्रकारे मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवतात, बार असतील किंवा पब असतील, यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी एखादी बॉडी वगैरे असावी असं वाटतं का तुम्हाला? ॲक्च्युअल त्यांनी स्वतःचा व्यवसाय आहे, स्वतः जबाबदार आहे. कारण त्याच्या प्रेमाचे 200-300 लोक येतात आणि त्यांना तुम्ही कॅटर करता, त्यांना तुम्ही जेवण देताय, तर हायली रिस्पॉन्सिबल बिझनेस आहे आमचा. की समजा आम्ही चुकीचं सर्व्हिस केलं, की जेवण चुकीचं तुम्हाला दिलं, तर तुमचं रिॲक्शन समोर ताबडतोब येतं. असं नाही की तुम्ही घरी गेल्यावर आम्हाला फोन करून सांगता, तिथंच सांगता. त्यामुळं आम्ही हायली अलर्ट असतो की आमच्या कस्टमरला करेक्ट सर्व्हिस मिळायला पाहिजे, व्यवस्थित जेवण मिळायला पाहिजे आणि बाकी काही कटकट होता कामा नये. हे आमचं ते आमचं प्रिन्सिपल आहे. आम्ही ते हे करतो. पण ज्या लोकांनी असं चुकीचं काय केलं आहे आणि त्यांना आता जे ॲक्शन ह्यावेळेस फार मोठी ॲक्शन झाली ती, ह्या ॲक्शनमध्ये ते शाणे होतील. आणि ते जर शाणे नाही झाले तर त्यांचंच नुकसान आहे. आज जोच तर तुम्ही लायसन्स सस्पेंड केलेलं आहे, तोच तर तुम्ही तर काय लिकर सर्व करू शकत नाही. म्हणजे ॲज गुड ॲज द रेस्टॉरंट इज क्लोज्ड. आता तो जो लॉस आहे तो पण तुम्ही कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आपण असं चुकीचं जर बिझनेस करतो तर तुम्हाला त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण बेअर करायला पाहिजे. आणि हे आज ना उद्या होणारच आहे. सर, आम्ही या संदर्भात जेव्हा पुणेकरांशी बोलतो, त्यांच्या प्रतिक्रिया जाणवतात, त्यावरून असं एक जाणवतं की पुणेकरांचं म्हणणं आहे की पब जे 1:30पर्यंत चालू असतात, पब किंवा बार, यांचं टायमिंगच कमी करायला हवा, 11-11:30 किंवा मॅक्सिमम 12 करायला हवा. कारण जे हॉटेल्स असतात, एखादी चहाची टपरी असेल साधी, तर ती सुद्धा 10-10:30ला बंद करण्यासाठी पोलिसांचा एक राऊंड होतो. मग पबच्या बाहेर असा राऊंड का होत नाही? आणि मग पबचीच वेळ कमी करायला हवी असं सुद्धा बोललं जातं आहे. पुणेकरांची तशी अपेक्षा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे का? नाही, आता बघा तुम्ही IT हब आहे पुणे. आता हे IT हब झालेलं आहे. गेले 10 वर्षात 15 वर्षात पुण्याचं फार चेंजेस झालेत. पूर्वी पुण्यामध्ये 11च्या नंतर रस्त्यावर पण माणसं नव्हती. आता काय आलं, हे पब कल्चर आणि लेट नाईट हे जे सुरू झालं ते IT हबमुळं आलं. त्यांचे काय लोकांचं कामाचं टायमिंग असे की ते 11:30 वाजता त्यांना त्यांची शिफ्ट संपती. तर 11:30 वाजता जेव्हा शिफ्ट संपते त्यांना काहीतरी एंटरटेन पाहिजे, रेस्टॉरंट पाहिजे, तर आम्ही बसून जेऊ. तर ह्याच्यामुळं ते 11:30-12ला आले तर आम्ही जे नॉर्मल 1:30 वाजेपर्यंत ते जेवून ते बाहेर जातात. सगळ्याच हॉटेलमध्ये प्रॉब्लेम असतो. पुण्यामध्ये 2,500 बार लायसन आहे. हे करणारे किती लोक आहेत? फक्त 20, 25, 30 लोकच आहेत. 40 लोक असतील जास्त. बाकी सगळं नियम पाळून बिझनेस करतात. आता IT हब आणि किंवा बाहेर गावावरनं लोक आले, त्यावेळेला त्यांना जेवण बिवण काहीतरी पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि IT हब म्हणून अख्ख्या जगभरात फेमस आहे. आणि ज्यांचं 11:30 वाजता शिफ्ट संपती त्यांना त्यानंतर काही मिळत नाही. म्हणजे आणि आता हे जे झालेलं आहे सगळं IT हबच्या एरियामध्येच झालेलं आहे. खराडी म्हणा, कल्याणनगर म्हणा, कोरेगाव पार्क म्हणा, तिथं सगळे ITचे बिल्डिंग्ज आहेत.
आणि त्यांचा शिफ्ट संपल्यानंतर त्यांना काहीच मिळत नाही कुठं. आणि पुण्याला जर तुम्हाला जर टुरिझम वाढवण्यासाठी पुणे एकदम एक नंबरला आहे जिथं टुरिझम वाढतं. आता हे लेट नाईट आहे, काहीतरी कल्चर द्यायला पाहिजे ना, आलेलं एंटरटेनमेंट काहीतरी असलं पाहिजे हॉटेलमध्ये. त्यांनी ते 1:30 वाजेपर्यंतच करावं. आम्ही म्हणत नाही की त्यांनी बंद करावं. त्यांनी जे करायचं ते नियमात बसून पण ते करता येईल. पण नंतर काही लोकांच्या अपेक्षा अजून वाढतात की 2 वाजेपर्यंत करू, 3 वाजेपर्यंत करू. तर ही मेंटॅलिटी आता लोकांची व्हायला लागली. आणि त्याला कस्टमर पण येतं आहे ना. आज बाहेरगावचे कस्टमर पण खूप येतात पुण्यामध्ये. फक्त पबसाठी पण येणारे लोक खूप आहेत. पण याच पब संस्कृतीमुळे पुणेचं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं, ती संस्कृती कुठेतरी खराब होतीये असं बोललं जातं. नाही, तेवढं फरक पस्का नाही. कारण सगळे हायली एज्युकेटेड आहेत लोक. हे जे पबमध्ये आहेत ते अनएज्युकेटेड लोक कोणी पबमध्ये तुम्हाला सापडणार नाही. हे डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट असेच लोक आहेत जे पबमध्ये जातात. ITमध्ये तुम्हाला त्याच टाईपचे लोक, त्या पगाराचे, त्या लेवलचे, त्यांना पगार पण तसाच असतो जो त्या क्लबमध्ये जातो किंवा पबमध्ये जातो. तिथं रेट्स पण हाय असतात आणि जेवणाचे पण रेट हाय असतात. ज्याला ते परवडतं तोच जातो तिथं. गरीब माणूस तिथं जाऊ शकत नाही. त्यामुळं आणि ITच्या लोकांना प्लस फॉरेनर्स लोक खूप पुण्यामध्ये आहेत. ह्या सगळ्या लोकांना नाईट लाईफ आहे, पण आपण 1:30 वाजेपर्यंत केलं. आमचं म्हणणं 1:30 वाजेपर्यंत राहावं. पुण्याचं कल्चर आहे एक, ते जुनं कल्चर. आता हे नवीन कल्चर आहे. एवढं आता पुण्यामध्ये लाखो लोक ITमध्ये बाहेरगावावरून आलेत. त्यामुळे पुणे हे तर पहिलं एक ह्याचं कम्युनिटीचं होतं. आता तसं नाही, आता कॉस्मोपॉलिटन झालं. आता पुण्यामध्ये महाराष्ट्रीयन तेवढे मिळतील, साऊथ इंडियन तेवढेच मिळतील, हे पंजाबचे लोक मिळतील, हरियाणा, सगळ्या टाईपचे लोक आता पुण्यामध्ये राहतात. आणि पुण्याला जर विद्येचं माहेरघर आहे बरोबर आहे, पण हे विद्येशी रिलेटेडच आहे ना. जे IT वगैरे आहे, जे कोर्स करतात, रात्री उशीर त्यांचं कोर्स संपतो, मग त्यांना दुसरं एंटरटेनमेंट काय आहे? फक्त रेस्टॉरंट आहे, बाकी काय एंटरटेनमेंट काहीच नाही आहे. सर, तुम्ही अध्यक्ष म्हणून, तुम्ही हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आहात, अध्यक्ष म्हणून तुम्हाला जर या सगळ्या पब चालकांना, बार चालकांना जर काही आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय करू इच्छिता? नाही, मी त्यांना एवढंच आवाहन करू शकतो की तुम्ही गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत ना, ते नियम तुम्ही स्ट्रिक्टली पाळा. कारण काय होतं, ह्या जे 5-10% लोकांमुळं जे व्यवस्थित व्यवसाय करतात त्यांना पण त्रास भोगावा लागतो, त्यांचंही नाव खराब होतं. आज हॉटेल इंडस्ट्रीला पुण्यामध्ये चांगलं डिमांड आहे आणि चांगले लोक बिझनेस पण करतात. पण काही लोक जे इल्लिगल काम करतात, टायमिंग सोडून वेगळ्या टाईममध्ये करतात. काही लोक वेगळ्या टाईपचं बिझनेस करतात. काही लोक मिसयूज करतात पबचं, जे DJ वगैरे आहे, आणि आजूबाजूच्या लोकांना जो त्रास होतो त्या म्युझिकमुळं, ते पण त्यांनी विचार करायला पाहिजे. लोकांनी ते विचार करून पण आपण व्यवसाय करू शकतो, करायला पाहिजे. पण आता जे काही लोक असे आहेत ते त्या दुसऱ्या लोकांचा विचारच करत नाही, फक्त आपला व्यवसायाचा विचार करता. हे आम्ही हॉटेल असोसिएशनतर्फे त्यांचा निषेध करतो. त्यांनी तसं करायला नाही पाहिजे. कारण आजची परिस्थिती अशी आहे की हे जे लायसन्स कॅन्सल झालेत, 32 ते 40 लायसन्स जे कॅन्सल झाले, त्याच्यामध्ये 5-7% लोक ज्यांचा काही याच्याशी संबंध नाही त्यांचे लायसन्स कॅन्सल झाले, म्हणजे सस्पेंड केले. का? तर तुम्ही त्या पबच्या शेजारी तुमचं हॉटेल आहे, त्यांच्यावर काही नोटीस नाही, काही नाही, पण डायरेक्ट येऊन या सगळ्यांचं सस्पेंड केलं, ह्यांचं येऊन सस्पेंड केलं. आज ते 7 लोक आमचे मेंबर आहेत जे 11:30 नंतर हॉटेल ओपन ठेवत नाही का, त्यांच्याकडे DJ नाही, काही नाही, फक्त परमिट रूमचं, म्हणजे व्यवसाय, जेवण आणि परमिट रूम तेवढंच करतात. पण त्यांचे 7 लोकांचे ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं नुकसान झालं. आज त्यांचं लायसन्स सस्पेंड झालं. जे लिगली बिझनेस करतात आम्ही त्यांच्या सपोर्टला आहे, जे इल्लिगल करतात आम्ही त्यांना सपोर्ट करत नाही. एवढं आमचं असोसिएशनतर्फे म्हणणं आहे. नक्कीच आपण सरांशी आज बातचीत केली. यावरून सरांचं असं म्हणणं आहे की जे कायदेशीररित्या सगळे नियम पाळून जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांनासुद्धा काही 5-6% लोकांमुळे त्यांना त्रास होतो आहे. आणि आत्ता जी पुणे महानगरपालिका असेल, पुणे पोलीस प्रशासन असेल किंवा मग एक्साईज ड्युटी असेल, यांच्याकडून ज्या सरसकट कारवाया केल्या जात आहेत, या कारवाया सरसकट न करता थोडीशी पडताळणी करून आणि कोण
लोक आहेत जे नियमांच्या बाहेर जाऊन व्यवसाय करतायत, जे नियमात राहून सगळे कायदेशीर परवानग्या असल्यासारखे आहेत त्यांच्याकडे आणि मग ते व्यवसाय करतात, अशा लोकांवरती कारवाई न करता ज्यांनी नियम मोडलेले आहेत, जे या सगळ्यामध्ये दोषी आहेत, केवळ त्यांच्यावरच कारवाई करावी. कारण अर्थात ही रोजगार निर्मितीची एक खूप मोठं क्षेत्र आहे आणि पुणे IT हब असल्यामुळे पब संस्कृती पूर्णपणे नष्ट करणं तर तसं शक्यच नाही आहे. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, केवळ एक घटना घडली म्हणून सरसकट कारवाई न करता संपूर्ण विचार करून या क्षेत्रात असलेल्या कामगारांचा, रोजगाराचा सुद्धा विचार करून मग कारवाई केली जावी, अशा प्रकारची मागणी सध्या हॉटेल असोसिएशनतर्फे सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आत्ताही आपल्याला पाहायला मिळतं की पोलिसांच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या कारवाया खूप जोरात चालू आहेत. त्यामुळे आत्ता तरी या कारवायांना कुठेतरी एक थोडासा रोख मिळणार का, रोख लागणार का आणि त्यानंतर थोडीशी पडताळणी करून सगळ्याच विभागांकडून कारवाया केल्या जाणार का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.